आमचं म्हणणं हेच आहे, हे गाववाल्यांनी आता म्हणजे 20 महिने झाले की गाववाल्यांनी आम्हाला पहिला ठराव दिलेला आहे आणि 20 महिन्याखाली आम्ही ही जी जागा आहे ह्या जागे मालकाकडून आम्ही 25 वर्षाचा भाडे करारनामा रजिस्टर केलता की बाबा आम्हाला जर गाववाल्यांनी जर ठराव दिला तर आम्ही ही जागा खरेदी करू, नाहीतर आम्हाला ह्या डोंगराचं काय करायचं, ह्या डोंगरामध्ये काय पिकणार आहे तुम्ही सांगा मला. ही काय कसायची जमीन आहे का, इथं काय शेती उगवणार आहे, इथं काय उगवणार आहे, हे सगळं माळरान आहे. मग त्याप्रमाणे ते काय म्हणले, आम्हाला जर गावचा ठराव जर आम्हाला जर भेटला तर आम्ही ही जागा तुमची खरेदी करू, म्हणून ह्याच्या तत्वावर आम्ही भाडे करारनामा केला. त्याच्यानंतर आम्ही सभेमध्ये की ठरावाचा आम्ही अर्ज दिला की बाबा हे ठराव समज मान्य करा आमचा, त्याच्याशिवाय आम्ही कला केंद्र सुरू करू शकत नाही. मग त्यांनी ठराव दिल्याच्या नंतर आम्ही ही जागा खरेदी केली. हे ह्या जागे मालकाला माहिती आणि इथल्या ग्रामपंचायतमध्ये सगळ्याला माहिती. मग आता 20 महिने झाले की आम्ही पहिलं भाडे करारनामा केला, नंतर येणे केला, नंतर आम्ही टाउन प्लॅनची परमिशन घेतली आणि त्याच्यानंतर आता आम्ही बांधकाम कमीत कमी 6 महिने झालं आमचं बांधकाम चालू आहे. म्हणजे आता पाण्यामुळे आम्ही पाणी विकत घेतोय, पाण्यामुळे थोडा प्रॉब्लेम येतोय म्हणून आम्ही 6 महिने झालं आताशी आमचं एवढं बांधकाम झालेलं आहे. आता 20 महिन्यानंतर आता लोक गावचे म्हणतायत की बाबा काय आमच्या विरोधात आहेत गावचे लोक, की काय म्हणतात की ठराव हा कॅन्सल झाला पाहिजे. जर आम्ही पहिला ठराव यांनी आम्हाला दिला नसता तर आम्ही ही जागा घेतली नसती, तर कला केंद्र आम्ही बांधकाम काम सुरू पण नसतं केलं.